6:15 मी मुर्डेश्वरवरून निघालो आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. डेस्टिनेशन कुठे असेल ते मी थोड्या वेळाने सांगेन. कुठे जाणार कुठे राहणार ते अजून फिक्स नाही झालं. बस Baby Sojano, let's go. स्वागत करतो. आपली रोड ट्रिप ग्रीन एस्केप याचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि आता आम्ही चाललो आहे मुर्डेश्वरवरून मैसूरच्या दिशेने. साधारण 280 किलोमीटर दाखवत आहे. आम्ही आता जिकडे आहोत इथून सकाळी 5 वाजता निघालो ऑलरेडी आणि 1:30 वाजेपर्यंत पोहोचू. सॉरी 1 वाजेपर्यंत. पण आम्हाला आता मध्ये थांबायचं आहे नाश्त्यासाठी प्लस जेवणासाठी. त्याच्यामुळे ॲटलिस्ट 3 ते 4 तरी वाजतीलच. 6.5 तास 6 तास दाखवतं इकडून. ट्रॅफिक वगैरे तर अजून आम्हाला भेटलंच नाही कारण आम्ही अजून खूप सकाळी निघालो. टोल गेट मिळत आहेत. 110 आहे ना सगळीकडे 110. लेट्स गो ग्रीन. रवा डोसा, मसाला डोसा आणि पुरी भाजी. आणि पुरी भाजी तर संपत आली कारण माझी त्यांनी लगेच आणून दिलेली. त्यांना आत्ताच आणून दिलं आहे. इकडे येऊन साऊथ इंडियन खाणं बरं. आपल्याकडे खूप आपण साऊथ इंडियन डिशेस बनवतो पण इथे येऊन नेमकी चव काय असते साऊथ इंडियन डिशेसची ती आपल्याला कळतं. कसं आले एक नवीन स्टाईल आहे चहा पियाची. एक ग्लास आणि हे भांडावून देतात. चहा गरम असतो त्याच्यामुळे आपल्याला जर चहा पियायची असेल तर पहिल्यांदा इकडे होतायची आणि थंड करून. ओके सो पुतूरमध्ये आम्ही थांबलेलो नाश्ता करण्यासाठी. हे आदिगे माने समथिंग मला प्रोनाऊन्स करता येत नाही आहे साऊथ इंडियन वर्ड्स पण हे आहे. तुम्ही इकडे येऊन 100% नाश्ता खाऊ शकता. चांगलाच भेटेल तुम्हाला आणि सगळ्या व्हरायटीज त्यांच्याकडे आहेत. चहा वगैरे पण खूप छान होता. आता डायरेक्टली मैसूर जायचा प्लॅन आहे. बघूया कसं काय जमतं.
वाजायला आम्हाला अजून 19 मिनटं दाखवत आहे. दुपारी 1:30 वाजत आलाय. 6.5 तास लागले आम्हाला बरोबर मुर्डेश्वरवरून म्हैसूर यायला. वातावरण पण छान आहे. दुपारी 1:30 वाजलाय तरी पण वातावरण एकदम थंडगार आहे बाहेर. त्याच्यामुळे आम्हाला फिरायला पण मजा येणार. ऊन पण नाही आहे एवढं. मामी बघ काय का मामी मामी म्हैसूरवरून मामी आणि लांब नको बाबा आमका परत सोनू म्हणतोय आमचा म्हैसूरवरून मामी येणार. म्हैसूरातच मामी बघूची येईल आता आमका. आज इलो तर बोलणीचा कार्यक्रम करून घेतलो. तिकडे म्हैसूर पॅलेसमध्ये बघूया राजाची कोण असेल मुलगी बिलगी. हो म्हैसूरची राणी सिंधुदुर्गचा राजा. लग्न इकडे ठेवूया म्हैसूरमध्ये. सगळ्या माणसांना फ्लाईटची तिकीट वगैरे देण्यात येईल. हो तुम्हाला म्हैसूर वगैरे पण बघायला मिळेल. चांगली आहे. दीदी तयार चलता मा दीदी चलता पहिला. द ऑलिव्ह स्टॉप. इकडे आम्ही आता राहणार आहोत. सो इकडे आम्ही रूम घेतला बघू शकता. एवढा मोठा आहे. आणि आता आम्ही चाललो आहे. चेक इन वगैरे करून झालं आहे. अजून मी बघितलं नाही. मी फक्त पार्क करतो गाडी. ओके सो आता आम्ही जाणार आहोत वृंदावन गार्डनला. 5 मिनटं झाली 5:30 वाजून. वृंदावन गार्डन 8-8:30पर्यंत ओपन असतं आणि तिकडे फाउंटन शो वगैरे पण असतात. पण बघूया आता आम्ही थोडं लेट झालं आहे त्यामुळे काळोख पडेपर्यंत काय बघायला भेटतं ते आधी बघायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर मूड असेल तर पुढे जाऊन फाउंटन शो पण आम्ही बघू. म्युझिकल फाउंटन शो असा काहीतरी विषय असतो तिकडे, तो पण बघू. आता ऑलरेडी रात्र झाली आहे. 6:19 झाली आणि आम्हाला 15 मिनटं दाखवतात अजून. 7.6 किलोमीटर. जगाचं काय बघायला मिळणार नाहीच आहे. तसं बघायला मिळालं असतं तर चांगलं झालं असतं. पण बघूया आता. इकडे लाईट्स वगैरे तर असतातच, बघण्यासारखं असतं रात्री. पण बघूया काय सीन होतं पुढे. पुढे जा, राईट साईड लेफ्ट साईड. भैया 5 आदमी का 250 पे 100 रुपये एक्स्ट्रा लेके आना भैया. गाड़ी में रख के आएगा. इनसाइड गाड़ी के होगा कंपल्सरी. यहाँ पे कहीं ये लगेज का ओके. 100 रुपये घेतलेत माझ्याकडे ॲक्शन कॅमेराचे. पण म्हणजे तुम्ही कोणताही कॅमेरा आणा 100 रुपयेच घेणार आहेत. आणि गर्दी खूप आहे, खूप म्हणजे खूप. आता सांग, तिकडे फाउंटन शो आहे. ही सगळी जी मुलं जात आहेत तिकडे रात्री आता, तो फाउंटन शो आहे. आणि ह्या बाजूला गार्डन आहे. तिकडे बघून इकडे तिकडे बघून इकडे चालेल. चला मग. रात्रीचंच बघण्यासारखं आहे. हे पूर्ण डॅम आहे आणि डॅमला इंडियन फ्लॅगची लाइटिंग केलेली आहे. मस्त आहे एकदम. इकडे सगळं पाणी आहे आणि तुम्हाला हवं तर बोटिंगने पण या साईडने ह्या साईडला सोडतात. पण आम्ही चालायचं प्रिफर केलं. थोडंसंच आहे
आम्ही जेव्हा मागच्या वेळी आलेलो फ्रेंड्ससोबत तेव्हा आम्ही खूप चाललेलो, सॉरी गार्डनमध्ये खूप चाललेलो, त्याच्यामुळे आम्ही नंतर बोट प्रेफर केली आणि 40 रुपये बोटिंग असतं. ते आत्ताचं तिकीट किती आहे? 40 रुपये पर पर्सन आणि छोट्यांसाठी फ्री आहे. ओके, सो अडल्टसाठी 40 रुपये, बाकी छोट्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट इकडे एंट्री असते. सो तुम्ही रात्रीचं मोस्टली येऊन एन्जॉय करू शकता हा व्ह्यू सगळा. इकडे आहे फाउंटन शो आणि ही तुम्ही गर्दी बघू शकता आता. सगळी माणसं वाट बघतात इकडे फाउंटन शो व्हायची. 7 वाजल्याच ऑलरेडी. तुम्ही आत्ता बघितलात फाउंटन शो. कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमच्यासाठी पण हा खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आत्ता आम्ही इकडे खायला आलो आहे. काय खायला भेटतं आहे माहीत नाही. लिंबू सोडा घेत आहेत सगळे. सो लिंबू सोडा चालेल मला पण. तर काकीला विचारूया काकीला कशी मजा आली ते. काकी ते फाउंटन शो बघितला, तुला कसं वाटलं? मस्तच होतं, मस्त भारी. आमच्या पूर्वजांनी भारी मजा केली. मजा कारंजा आणि छान दिसत होत्या. मस्त ना बाबू. पाणी बघितलं की नाही? पाणी पाणी कसं होतं? छान होतं ना. छान होतं पाणी. मस्त मजा आली. काय पाहिजे तुला? शरबत कुठे म्हणजे ते बनवतात शरबत. किती रुपये रे? किती रुपये दिदी? हे कितने काय? टोटल 5 वाला 150. ये 150 वाला. ओके, टोटल 150. टोटल 150. आम्ही 5 घेतले. कॅल्क्युलेट करून सांगा कमेंटमध्ये किती झाले. चप्पलाची मार्केट आहे सगळी. चप्पल मार्केट, गोबी मंचुरियन, जास्तीत जास्त चप्पला आणि ते पण लेडीज. टी शर्ट एक दुकान त्यानंतर परत 10 चप्पलाची दुकानं. ह्याच्यामध्ये जिंदगी आहे भाई. कीचेन्स एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. भाजलेले मासे घ्यावं. मासे आणि कुर्ले, क्रॅब. इकडचं हे स्पेशलिटीज आहे. आम्ही काल मुर्डेश्वरला गेलो होतो, तिकडे पण बघत होतो. सरळ ते भाजून वगैरे देत होते. सुरमई, पापलेट, सगळ्या प्रकारचे मासे तिकडे भेटतात इकडे. सो तुम्ही काय हवायचे ते घेऊ शकता. तर ग्रीन एस्केपचा दुसरा व्हिडिओ आज इकडे संपतोय आणि आम्ही आता वृंदावन गार्डन करून घरी चाललो आहे.
मस्तपैकी आज फक्त ट्रॅव्हलिंग झालं आमचं मुर्डेश्वर टू म्हैसूर आणि रूम वगैरे घेतली ती बघितलं तुम्ही आणि वृंदावन गार्डनमध्ये गेलो. फक्त एक आमचा जो सेकंड स्पॉट होता म्हणजे वृंदावन गार्डनचा गार्डन एरिया तो बघायचा राहिला कारण आम्ही लेट आलो कारण लाईट वगैरे सगळं बंद केलेलं आहे. ऑलरेडी 8 वाजलेत. सो संपलं सगळं. बाजार तर तुम्ही बघितलात. तुम्हाला जे काय पाहिजे तुम्ही इकडे घेऊ शकता. सगळी खरेदी विक्री सगळं आहे. खायला पण खूप काय काय आहे. सायनिंग ऑफ फॉर टुडे. बाय बाय.